जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 283. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अशी ही चित्तलय स्थिती भगवत कृपेनं ज्या भक्तांनी प्राप्त करून घेतली त्या सर्व भक्तांना त्या अवस्थेपर्यंत पोहोचे तोवर अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. असा एकही भक्त, त्याचं जर चरित्र बघितलं आपण विविध भक्तांचं, तर असा एकही भक्त आढळणार नाही ज्याला साधन मार्गामध्ये असताना कोणत्याही विपरीत परिस्थितीला, ती विविध प्रकारांनी असू शकते, पण त्याला तोंड द्यावं लागलं नाही आणि सरळ जाऊन तो त्या अवस्थेपर्यंत पोहोचला. हे संभवत नाही. कारण सोनं तापवल्याशिवाय जसं त्याची शुद्धी कळत नाही, त्याप्रमाणे तो भक्त आहे की नाही हे भगवंतांना तपासावं लागतं आणि ते तपासतात. विविध प्रकारांनी, एकाच आयुष्यामध्ये असं नव्हे, पण अनेक आयुष्यांमधून हे टेस्टिंग सुरू असतं. आणि ज्या वेळेला तो मनुष्य, साधक खऱ्या अर्थानं त्या मार्गावर चालायला लागतो, त्यावेळेला या परीक्षा ज्या असतात त्या विविध प्रकारांनी त्याच्यासमोर मायेच्या रूपामध्ये आणल्या जातात. कधी त्या आत्यंतिक सुखाच्या स्वरूपात असतात, तर कधी अतिशय दुःखाच्या स्वरूपात असतात. बहुतेक वेळा आमचं होतं असं की ज्या वेळेला आत्यंतिक सुखस्थिती कोणत्याही कारणामुळे येते, काहीही कारण असो, त्यावेळेला ती परीक्षा आहे हे आम्हाला लक्षात येत नाही. आम्ही त्याला भगवंतांची कृपा असं समजतो. त्यात वावगं नाही, पण खरं परीक्षा ही दोन्ही वेळेला कृपेच्याच रूपात असते. म्हणजे आत्यंतिक सुख मिळो वा दुःख मिळो, दोन्ही परीक्षा ह्या भगवंताच्या कृपा प्रसादाचं प्रतीक असतात. कारण त्यातूनच तावून सुलाखून निघून, सुखातून सुद्धा तावून सुलाखूनच निघावं लागतं. जोपर्यंत सुखभोगाबद्दल सुद्धा एक सॅच्युरेशन येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं भक्त भगवद मार्गाकडे वळत नाही. खऱ्या अर्थानं म्हणण्याचं कारण, तोपर्यंत भगवंत किंवा सद्गुरू हे काहीतरी लौकिक गोष्टी आम्हाला पुरवण्याचं एक साधन बनून राहतात, किंवा सुख मिळण्यासाठीचं एक साधन. कोणतंही दुःख येऊ नये यासाठी साधना केली जाते, पारायणं केली जातात, ग्रंथवाचन केलं जातं, विविध प्रकारची कवचं वाचली जातात. त्याचा हेतू, पुन्हा महाराज म्हणतात तसं काय आहे, यावरून त्या भक्ताची स्थिती, अंतरस्थिती कळते. जर हेतू ते संकट दूर होऊन माझं साधन बळकट व्हावं आणि त्या उद्दिष्टापर्यंत मी पोहोचावं असं जर खरं त्याच्या मनामध्ये असेल, त्यानं सांगण्याची गरज नसते. ते केवळ सद्गुरू ओळखतात आणि त्यानुसार जर असा शुद्ध हेतू असेल तर त्याच्या मार्गातलं संकटही दूर करतात, त्याला हवं तेवढं पुरवतात आणि त्याला या मार्गावर अग्रेसर करतात. पण याप्रमाणे प्रत्येक भक्ताला या सर्व गोष्टीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही. आणि याचंच ज्वलंत उदाहरण इथं काकभुशुंडींच्या रूपामध्ये आहे. आपण बघतो आहोत, काकभुशुंडी आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, कथा, स्वतःबद्दलचा चरित्र प्रसंग गरुडाला सांगणार आहेत. त्यामधून काकभुशुंडींचं आयुष्य कसं होतं आणि काय काय समस्या आल्या. जसं आमचे महाराज म्हणतात, जगामध्ये अंतर्बाह्य शत्रू खूप आहेत, तसं आतलेही शत्रू आणि बाहेरचेही शत्रू, या दोन्हीला तोंड देत देत कसा मार्ग आक्रमावा लागतो, या अशा सर्व गोष्टी या कथानकामधून आम्हाला समजणार आहेत. त्यामुळे जसं कालच्या भागामध्ये म्हटलं की अयोध्यापुरीमध्ये काही काळ राहून मग काकभुशुंडी आता उज्जैनीला आलेत. महाकाल महादेवांची ही नगरी,
तिथे आल्यानंतर किंबहुना ते का आले आणि पुढे काय घडलं ह्याचं वर्णन तुलसीदासच करतायत, काकभूषुंडी सांगतायत. म्हणाले, त्यांनी सांगितलं ना की तिथे अकाल पडला, दुष्काळ पडला अयोध्या नगरीमध्ये, आणि म्हणून पिण्याच्या अभावी काहीच अन्न मिळेना, म्हणून ते उज्जैनीला गेले. तिथं गेल्यावर काय झालं? गयऊ उज्जैनी सुनु उरगारी, दीन मलिन दरिद्र दुखारी, गये काल कछु संपत्ति पाई, तह पुनि करऊ शंभु सेवकाई. हे गरुडा, अशा त्या दुष्काळामुळे मी अतिशय दीन झालो, उदास दरिद्री झालो आणि अत्यंत दुःखानं उज्जैनीला गेलो. काही काळ तिथं राहिल्यानंतर आणि थोडीफार मला संपत्ती मिळाल्यावर मी तिथंच राहून भगवान शंकरांची आराधना करू लागलो. उज्जैनी शंकरांचीच नगरी नाही का? तर तिथे राहून शिवशंभोंची आराधना मी करू लागलो, असं काकभूषुंडी सांगतायत. आणि त्यावेळेला जेव्हा ही शिव आराधना तिथे सुरू होती त्यावेळी कुणाची भेट झाली आहे काकभूषुंडींना ते सांगतायत आता. विप्र एक वैदिक शिव पूजा, करई सदा तेहि काजुन दूजा, परम साधु परमारथ बिंदक, शंभु उपासक नहीं हरि निंदक. तिथेच त्या उज्जैनी नगरीमध्ये एक विप्रवर, एक ब्राह्मण वेदविधीपूर्वक श्री शिवांची नित्यपूजा आराधना करत राहायचे. बरं का? म्हणतायत काकभूषुंडी, त्यांना दुसरं काही कार्यच नव्हतं, केवळ नित्य शिवांच्या पूजेमध्ये निमग्न असायचे. अत्यंत श्रेष्ठ साधू होते हे आणि परमार्थाचे जाणकार होते. शंभूंचे उपासक होते खरे, पण म्हणून ते काही श्रीहरींची निंदा करत नसत. बरं का? शिवशंभोंचे उपासक आणि श्रीहरीचे सुद्धा उपासक, म्हणजे त्यांची निंदा नव्हती, पण आराध्यदेव शिवभगवान असे ते ब्राह्मण तिथं राहायचे. आणि ज्या वेळेला ते ब्राह्मण मला तिथे भेटले तेव्हा मी काय करायला लागलो हे आता काकभूषुंडी सांगतायत. तेहि सेवऊ मैं कपट समेता, द्विज दयाल अति नीति निकेता, बाहि जनम्र देखे मोहि साई, विप्र पढ़ाव पुत्र की नाई, शंभु मंत्र मोहि द्विज वर दीना, शुभ उपदेश विविध विधि कीन्हा, जपऊ मंत्र शिव मंदिर जाई, हृदय दंभ अहमिति अधिकाई. मैं खल मल संकुल मति, नीच जाति बस मोह, हरिजन द्विज देखे जरहूँ, करहूँ विष्णु कर द्रोह, गुरनित मोहि प्रबोध, दुखित देखि आचरण मम, मोहि उपजई अति क्रोध, दंभिहि नीति की भावई. काकभूषुंडी सांगतायत, ते विप्रवर अतिशय श्रेष्ठ होते खरे, पण मी कपटी होतो. मनामध्ये कपट धरून मी त्यांची सेवा करू लागलो. पण ते ब्राह्मण मात्र अत्यंत दयाळू आणि नीतिमान होते आणि मी नम्र असल्याचं बाहेरून दाखवत होतो, त्यामुळे ते मला पुत्रासारखा मानू लागले आणि शिकवू लागले. त्या विप्रश्रेष्ठानं मला शिवभगवानांचा मंत्र दिला. बरं का? मंत्र दीक्षा दिली काकभूषुंडींना आणि अनेक प्रकारे उत्तम उपदेश केला. मी त्या शिवमंदिरात जाऊन मंत्र जपत असे. शिव आराधनाच करायचे तिथे काकभूषुंडी, त्यामुळे शिवमंदिरात जाऊन मंत्र जपायचो. पण माझ्या मनामध्ये दंभ आणि अहंकार वाढत गेला. काय होऊ नये हे काकभूषुंडी कथानकावरून समजतं पहा आपल्याला. ज्या वेळेला आम्ही मंत्रोच्चार मंत्र
नामस्मरण या गोष्टी करत असतो, त्यावेळी इतरांपेक्षा आम्ही कुणीतरी श्रेष्ठ, वेगळे असं घरामध्ये सुद्धा वाटायला लागतं. बाकीचा समाज जाऊ दे, पण घरामध्ये सुद्धा ज्या वेळेला फक्त काहीच लोक नामजप करत असतात किंवा जर आपण करत असू ही इतरे जण करत नसतील तर त्यांच्यापेक्षा मी कुणीतरी श्रेष्ठ या भावनेनं एक प्रकारचं सिक्लुजन किंवा एक प्रकारे आपण स्वतःला इतरांपेक्षा नकळत श्रेष्ठ समजू लागतो. आणि हे परमार्थ मार्गाला विपरीत आहे. म्हणजे अनेक वेळेला अशी मनाची स्थिती वाटते की हे लोक बरे माझ्यापेक्षा. जर परमार्थ मार्गामध्ये राहून माझा दंभच वाढणार असेल, कारण अंतर्मनामधले क्रोधादी विकार काही अजून क्षीण झालेले नाहीत, पण बाहेरून मी दाखवतोय की मी पारमार्थिक आहे, मी नामजप करतोय, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे, मी काही नित्यनेमाचं पालन करतोय. जर असं असेल तर खरोखर प्रापंचिक लोक बरे असा अहंकार आणि दंभ आमच्यामध्ये वाढू लागतो. आणि हे इथे काकभूषुंडी सांगतायत की इतके दयाळू ते विप्रवर, मी कपटी असून, आणि ते जाणकार आहेत सांगितलंय, परमार्थ जाणकार म्हणजे त्यांना समजत होतं त्यांच्या काकभूषुंडींच्या मनात काय आहे. पण जसं साधू पुरुष हा नेहमी कंपॅशनेटच असतो, त्याची करुणा त्याला पारच नसतो, त्यामुळे त्यांनी ह्यांना शिवमंत्र दिला, पण तो जपताना सुद्धा यांच्या मनामध्ये मात्र दंभ आणि अहंकार वाढू लागला. आणि म्हणतायत मी दुष्ट झालो, मै खल मल संकुलमती, अतिशय नीच जातीचा, दुष्ट, पापमय, मलिन बुद्धीचा मी होतो. त्यामुळे मोहवश व्हायचो वरचेवर आणि श्रीहरींच्या भक्तांना आणि विप्रवरांना बघून जळफळायचो, जळायचो आतमध्ये, जरऊ आणि करऊ विष्णू कर द्रोह, भगवान विष्णूंचा द्रोह करायचो. मी शिवभक्त आहे ह्याचा अभिमान माझ्या मनामध्ये निर्माण झाला. त्यामुळे हे सर्व बघून म्हणतायत, माझं आचरण हे असं बघून माझ्या गुरूंना, ते गुरु झाले ना, त्या विप्रवरांनी मंत्र दिला यांना, त्यामुळे ते गुरु झाले, त्या गुरूंना मात्र फार वाईट वाटायचं. ते अनेक वेळेला मला उत्तम प्रकारे समजवायचे, पण मला काही ते समजायचं नाही, उलट क्रोध यायचा त्यांच्यावर. त्यामुळे एक इथे सांगतायत, दंभी नीती की भावई, दंभ ज्याच्यामध्ये असतो, जो ढोंगी मनुष्य असतो, त्याला नीती कधीतरी बरी वाटते का? हे आपल्याला वरवर बघता आमच्यामध्ये नाही असं वाटतं. पण ज्या वेळेला संत सत्पुरुष त्यांच्या सहवासामध्ये, सद्गुरूंच्या सहवासामध्ये आम्ही येतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या दुर्गुणाची ओळखण पटायला लागते आम्हाला. ज्या वेळेला सद्गुरू सत्पुरुष आम्हाला काही आमच्यामधला दोष दाखवून देतात, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली, पण तो आम्हाला कळतो. सत्पुरुषांचं लक्षणच येते नाही का. महाराज ज्या वेळेला 100 लोकसुद्धा समोर असायचे, त्यावेळेला जर एखादं वाक्य बोलले तर ज्याचं त्याला बरोबर ते लागायचं, की कुणाबद्दल बोलले हे ज्याचं त्याला बरोबर कळायचं. तसं संत सत्पुरुषांच्या सहवासामध्ये ते बरोबर कळतं. पण ते कळूनसुद्धा मीच बरोबर आहे या डिफेन्सिव्ह मोडवर जर आम्ही गेलो तर आम्ही आमचं फार नुकसान करून घेतो. आणि तेच इथे झालं असं इथे काकभूषुंडी सांगतायत की दंभ ज्याला असतो, ढोंगी मनुष्य जो असतो, त्याला कधीतरी नीती बरी वाटते का? त्यामुळे संत सत्पुरुषांसमोर आम्हाला खरी नम्रता किती येते यावरून आमचं पारमार्थिक व्हायटल पॅरामीटर ठरत असतं. इट्स वन ऑफ द मोस्ट व्हायटल पॅरामीटर्स. खरी पाहिजे ती लीनता, नम्रता असं संत सांगतात. लीनतेसारिखे रत्न उदंड केला जरी प्रयत्न, तरी न जोडे परी यत्न केला पाहिजे म्हणाले समर्थ. ते यासाठीच, कारण त्या लीनतेशिवाय ती का महत्त्वाची? कारण लीनतेशिवाय आम्ही साधू पुरुषांचं समजून घेण्यात असमर्थ होतो आणि तो डिफेन्सिव्ह मोड जाऊन लिसनिंग मोड येत नाही. श्रवणाधिकारी आम्ही बनत नाही जोपर्यंत आमच्यामध्ये ऐकण्याची कपॅसिटी आम्ही डेव्हलप करत नाही. ऐकणं म्हणजे काय तर त्यांनी सांगितलेलं बरोबरच आहे ही शुद्ध भावना ठेवून ऐकणं आणि त्यानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणं.
आणि हे जो करतो त्याला त्यांची कृपा त्यामध्ये कोणत्या एक्सटेंटपर्यंत होती हे कळायला लागतं. जसं मागच्या काही भागांपूर्वी सांगितलं ना तुलसीदासांनी, की आई तो फोड फोडते अहंकाराचा, म्हणजे गुरु तो अहंकाराचा फोड फोडतात. म्हणजे आई ज्या वेळेला मुलाला फोड होतो तेव्हा ती फोडते आणि ते दुखतंय म्हणून ती त्यावेळेस तो मुलगा रडला तरी लक्ष देत नाही. तसे सद्गुरू, संत, सत्पुरुष, भगवंत आमचा तो अहंकाराचा फुगा फोडण्यासाठी आतुर असतात. आणि जो तो फोडायला सहाय्यक असतो शिष्य, त्याचं काम लवकर होतं. नाही का? त्यामुळे पण इथे त्यावेळेला काकभूषुंडींची तशी मनस्थिती नव्हती. त्यामुळे म्हणतायत की मला फार क्रोध यायचा. जसं म्हटलं, या सर्व कथा रूपक कथा असल्यासारख्या आहेत, आम्हाला शिकवण्यासाठी आहेत. त्यामुळे म्हणतायत ढोंगी माणसाला नीती बरी वाटत नाही, पण तरीसुद्धा गुरुच ना ते. त्यामुळे एक बार गुरलीन बोलाई, मोहिनीती बहुभांति सिखाई, शिव सेवा कर फल सुत होई, अबिरल भगति राम पद होई. शिव सेवा कर फल सुत सोई, अबिरल भगति राम पद होई. स्टेटमेंट आहे पुन्हा इथे. म्हणाले की एकदा माझा असं हे स्वभाव आणि आचरण बघून माझ्या गुरूंनी मला एकदा बोलावलं आणि अनेक प्रकारे खरा परमार्थ काय असतो हे मला समजावून सांगितलं आणि म्हणाले, हे बाळा, शिवभगवानांच्या सेवेचं फळ हेच आहे की श्रीरामांच्या चरणी प्रगाढ भक्ती निर्माण व्हावी. अबिरल भगती रामपद होई. आणि तू रामद्रोह कसा करतोयस? शिवभगवानांच्या आराधनेचं फळच रामभक्ती आहे. त्यामुळे पुढे सांगतायत ते गुरु, राम ही भजहि तात शिव धाता, नर पावर कै केतिक बाता, जासु चरण अज शिव अनुरागी, तासु द्रोह सुख चहसी अभागी. हे बाळा, श्रीरामांना शिवभगवान आणि ब्रह्मदेव सुद्धा भजतात, मग क्षुद्र मनुष्याचं ते काय? ब्रह्मदेव आणि शिव यांना ज्यांच्या चरणी प्रेम आहे, अरे दुर्भाग्या, त्यांच्याशी द्रोह करून तू सुखाची आशा कशी काय करतोस? असं समजावलं गुरूंनी. पण हर कहूँ हरि सेवक गुर कहेऊ, सुनि खगनाथ हृदय मम दहेऊ, अधम जाति में विद्या पाये, भय मुझ थाहि दूध पिलाये, मानी कुटिल को भाग्य को जाति, गुर कर द्रोह करऊँ दिनु राति, अति दयाल गुर स्वल्पन क्रोधा, पुनि पुनि मोहि सिखाव सुबोधा, जेहि ते नीच बड़ाई पावा, सो प्रथम ही हति ताहि न सावा, धूम अनल संभव सुनु भाई, तेहि बुझाव घन पदवी पाई, रजमग परी निरादर रहई, सब कर पद प्रहार नित सहई, मरुत उडाव प्रथम तेहि भरई, पुनि नृप नयन किरीटनि परई, सुनु खगपति अस समुझि प्रसंगा, बुध नहीं करहि अधम कर संगा, कवि को बिद गावहि असि नीति, खलसन कलहन भल नहीं प्रीति.
उदासीन नितरहिय गोसाई, खल परिहरिय स्वान की नाई। मैं खल हृदय कपट कुटिलाई, गुरहित कहईन मोहि सोहाई। कसा आमचा स्वभाव आहे हे खरं काकभूषुंडी आम्हाला सांगतायत स्वतःला निमित्त करून इथे. अगोदर त्यांचे गुरु म्हणाले की हे बाळा, शिवभगवान ज्यांच्या चरणी प्रेम करतात त्यांच्याशी द्रोह कसा काय करतोस. आणि ज्या वेळेला माझ्या गुरूंनी शिवभगवान हरीचे सेवक आहेत असं सांगितलं, ते ऐकून हे गरुडा माझा अजून जळफळाट व्हायला लागला. असा कुजाती होतो मी की अशी विद्या मिळाल्यावर असा झालो जसा दूध पाजल्यावर साप बनतो. पहा बरं, यामध्ये खूप खोल गर्भितार्थ दडलेला आहे. तो असा की गुरूंनी मंत्र दिल्यानंतर खूप जपलं पाहिजे आपल्या मनाला. का बरं? कारण ज्या मनामध्ये गुरुमंत्र विराजतो, नाही का, मनामध्ये म्हणा किंवा मूलाधार चक्रामध्ये म्हटलं जातं किंवा अजून काही कुठे, जे गुरूंचं स्थान प्रत्येक जीवाच्या आतमध्ये बीज रूपानं असतं. गुरु ज्यावेळेला मंत्र देतात त्यावेळी शिष्यामध्ये प्रवेश करतात त्या मंत्ररूपानं. आणि असं झाल्यामुळे आपल्याला समजो वा न समजो प्रचंड शक्तीचा संचार त्या जीवामध्ये झालेला असतो. पण त्या शक्तीला ऊर्ध्वगतीला वळवायचं की अधोगतीला वळवायचं हे मात्र त्या शिष्याच्या पुढच्या आचरणावर आणि मनोभूमिकेवर अवलंबून असतं. त्यामुळे अनेकदा जे विचार आम्ही पोसतो, नर्चर करतो, ज्या विचारांमध्ये आम्ही राहतो त्याचं स्ट्रेंथनिंग होतं. पहा, म्हणजे ज्या वेळेला मुख्यतः आम्ही नामस्मरण करत असतो त्यावेळेला कधी कधी असं वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यतः की का सगळे नकारात्मक विचार माझ्यामध्ये जास्त जास्त येत आहेत. त्याचं एक कारण हे सुद्धा आहे की त्या नामाच्या शक्तीमुळे सर्वच गोष्टींची वाढ व्हायला लागते. त्यावेळेला जे नकारात्मक विचारच जर आम्ही करत राहिलो सतत, किंवा कोणत्याही प्रकारची ईर्ष्या, द्वेष भावना, क्रोध या गोष्टींना अधिकाधिक थारा द्यायला लागलो तर त्याही गोष्टी त्या शक्तीमुळे वाढतात सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यतः. आणि कळत नाही की असं का होतंय. म्हणजे जे आपण फ्री विल असं म्हटलं जातं, स्वातंत्र्य जीवाला काय आहे तर त्या सद्गुरूंच्या विचारांमध्ये राहण्याचं स्वातंत्र्य, ते जो पोसतो त्याला हा त्रास होत नाही. मग ती गुरूंची शक्ती आपणहून ऊर्ध्वगतीला वळते आणि मग सद्विचार मनामध्ये साठवणं, त्यावर चिंतन करणं, सद्ग्रंथांवर चिंतन करणं, मनन करणं, त्याचाच निदिध्यास धरणं, सतत नामस्मरणात राहण्याचा संकल्प करणं, या सर्व गोष्टी हळूहळू सोप्या व्हायला लागतात. त्यामुळे मनोभूमिका तयार करणं मुख्यतः मंत्र घेतल्यानंतर. म्हणून आपण कालच्या परवाच्या भागात बघितलं, महाराज म्हणाले जोपर्यंत तयारी नाही तोपर्यंत आपण गुरु करायच्या भानगडीत पडू नये, असं एक वचन आहे. कारण मग आम्हाला कळत नाही की गुरु केल्यानंतर सुद्धा माझ्या मनातले विकार का कमी होत नाहीत. कारण आम्ही त्या फ्री विलचा यथायोग्य वापर केला नाही, म्हणून ते विकार कमी होत नाहीत. नाही तर गुरूंच्या शक्तीनं, म्हणून महाराजांचं अजून एक वचनही आहे, ज्याची थोडीशी तयारी आहे त्याला मंत्र मिळाल्यानंतर खूप त्वरित त्याची प्रगती होते किंवा ती अंतरस्थिती प्राप्त होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आमच्या त्या फ्री विल जे भगवंतांनी आम्हाला दिलेलं आहे त्यावर अवलंबून आहे. म्हणून परमार्थामध्ये प्रयत्नांचं महत्त्व तितकंच आहे, सांगतं योग वासिष्ठ आम्हाला. त्यामुळे इथे सांगतायत की जसं सापाला दूध पाजल्यानंतर सुद्धा त्याचं विषच बनतं, त्याप्रमाणे विद्या गुरूंनी दिल्यानंतर सुद्धा माझ्या मनातल्या त्या दुर्विचारांमुळे माझा जळफळाट व्हायला लागला. गुरूंनी इतकं समजावून सुद्धा मला ते काही मान्य होऊ शकलं नाही.
कारण मी अभिमानी कुटिल असा होतो, अत्यंत अभागी होतो आणि अशामुळे मी रात्रंदिवस आता गुरूंचाच द्रोह करायला सुरुवात केली. पण अतिदयाल गुर स्वल्प न क्रोधा, हे गुरूंचं स्वरूप आहे पहा. अत्यंत दयाळू होते माझे गुरु. त्यांना थोडासुद्धा राग येत नव्हता. जरी मी द्रोह केला तरी वरचेवर मला भेटायचे आणि उत्तम ज्ञान शिकवायचे. पण किती प्रांजळपणे स्वतःबद्दल सांगतायत पहा आता, की नीच मनुष्याला ज्याच्याकडून मोठेपण लाभतं त्यालाच तो मारतो आणि त्याचा नाश करतो. हे बंधो, हे गरुडा, आगीमुळे उत्पन्न झालेला धूर ढगासारखा दिसतो, पण त्या अग्नीलाच विझवून टाकतो. धूळ ही रस्त्यामध्ये एक प्रकारे अवमानित होऊन पडलेली असते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लाथांचा मार खाते. पण ज्यावेळी तिला वारा उडवून नेतो तेव्हा सर्वात प्रथम त्या वाऱ्यालाच ती व्यापून टाकते आणि मग राजाच्या डोळ्यात आणि मुकुटावर जाऊन पडते. त्यामुळे हे पक्षीराज, जे उत्तम लोक आहेत ते अधम लोकांची संगती धरत नाहीत. कवी आणि विद्वान दोन्ही लोक अशी नीती सांगतात की दुष्ट जो मनुष्य आहे त्याच्याशी भांडणतंटाही करू नये आणि त्याच्यावर प्रेमही करू नये, दोन्ही वाईटच. या सर्व गोष्टीतून काकभुशुंडी एक प्रकारे आम्हाला सल्ला देत आहेत. मुख्यतः परमार्थ मार्गींनी कुसंगापासून अतिशय जपणं आवश्यक आहे असं सर्वच संत सांगतात आम्हाला. कारण आमच्या मनाची अजून तयारी झालेली नसते की कोणत्याही संगतीत राहून सुद्धा बुद्धिभेद न होता मी माझ्या नीतिधर्माच्या आणि नामस्मरणाच्या वाटेवर घट्ट उभा राहू शकेन. जोवर ही अंतरस्थिती गुरुकृपेनं आणि अनंत काळच्या साधनेनं येत नाही तोवर स्वतःच्या मनावर विश्वास न ठेवता कुसंग टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विवेकानंदांचं एक वाक्य आहे की व्हॉट एव्हर कम्स इन द वे ऑफ साधना रिजेक्ट इट ॲज अ पॉयझन. की त्याशिवाय तुम्ही त्या मार्गावर स्थिर होऊ शकत नाही. मनावर विश्वास ठेवू नये हे महाराजांनी अनेकदा सांगितलं, ते नामाच्या संदर्भाने सांगितलं. पण या संगती संग दोषाच्या निमित्तानं सुद्धा मनावर फार विश्वास ठेवू नये. कारण माया कोणत्या रूपात मनावर झडप घालेल सांगता येत नाही. त्यामुळे इथे म्हणतायत की दुष्टांशी वैरही नसावं, दुष्टांवर प्रेमही नसावं. पण ते गुरु होते त्यामुळे ते मात्र असं करू शकत नव्हते. त्यांनी मी इतका दुष्टपणा करून सुद्धा मला समजावलं, पण सर्वांनाही जमत नाही. त्यामुळे हे गरुडा, अशा दुष्टाशी, स्वतःबद्दल सांगतायत बरं हे काकभुशुंडी, की अशा दुष्टाबरोबर नेहमी उदासीन राहिलं पाहिजे. ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो ना, तसं राहणं फार अवघड असतं. पण तसं राहिलं पाहिजे की कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवता आणि असं असूनही दुर्व्यवहार न करता कसं राहता येईल याकडे कल असला पाहिजे. दुष्टाला दुरूनच पिटाळलं पाहिजे. मी दुष्ट होतो, मनात कपट भरलं होतं, त्यामुळे गुरु जरी माझ्या हिताची गोष्ट सांगत होते तरी मला ती आवडत नव्हती. आणि असा गुरुद्रोह करतानाच माझ्याकडून एक काय अपराध घडला मोठा, आता हे सांगतायत. आणि त्याचा परिणाम काय झाला हे सांगतायत. गुरुद्रोह या इतकं पातकच नाही मोठं. नो अदर सिन कम्स इवन क्लोज टू दॅट. कोणतंच पाप त्याच्या जवळ येत नाही. त्यामुळे सांगतायत, एक बार हर मंदिर जपत रहे शिव नाम, गुर आयऊ अभिमानते उठ नहीं कीन्ह प्रणाम, सो दयाल नहीं कहिउ कछु उरन रोष लवलेस, अति अघ गुर अपमानता सही नहीं सके महेश. आहा. म्हणतायत, एक दिवस शिवमंदिरात मी शिवनामाचा जप करत बसलो होतो बरं का. त्यावेळी
ते गुरु तिथे आले, पण मी असा गर्विष्ठ होतो की उठून त्यांना नमस्कारसुद्धा केला नाही, बरं का. पण अतिशय दयाळू असे गुरु होते. माझा असा अपराध बघूनही ते काहीच बोलले नाहीत, जरासुद्धा राग त्यांना आला नाही. पण अति अघ गुरु अपमानता, गुरूंचा अपमान हे अत्यंत मोठं पाप आहे. त्यामुळे सही नाही सके महेश, महादेवांना ते सहन झालं नाही. ज्या शिवभगवानांचा नामजप मी करत बसलो होतो, त्यांना मात्र मी माझ्या गुरूंचा अपमान केलेला सहन झालं नाही. त्यामुळे काय केलं महादेवांनी, महाकालंच्या नगरीत बसलेत ते. महाकाल म्हणजे काय, सामान्य गोष्ट नव्हे. त्यामुळे मंदिर माझ भई नभवानी, रेहत भाग्य अज्ञ अभिमानी, यद्यपि तव गुर के नहीं क्रोधा, अति कृपाल चित सम्यक बोधा, तदपि सापसठ दैहऊ तोही, नीति विरोध सोहाई न मोही, जो नहीं दंड करऊं खल तोरा, भ्रष्ट होई श्रुति मार्ग मोरा, जे सठ गुरसन ईर्षा करही, रौरव नरक कोटि जुग परही, त्रिजग जोनि पुनि धरहि शरीरा, अयुत जन्म भरी पावहि पीरा, बैठी रहेसी अजगर इव पापी, सर्प होहि खल मलमति व्यापी, महाबिटप कोटर महु जाई, रहु अधमाधम अधगति पाई. बापरे, शिवभगवानांना गुरूंचा अपमान काकभुशुंडींनी केलेला सहन झाला नाही. त्यामुळे त्या मंदिरात बसल्या वेळेसच आकाशवाणी झाली, हे मूर्खा, हतभाग्या, हे गर्विष्ठा, जरी तुझ्या गुरूंना तुझा राग आला नसला, कारण ते अतिशय कृपाळू मनाचे आहेत आणि पूर्ण यथार्थ ज्ञानी आहेत, पण हे मूर्खा, मी तुला शाप देतो, शिवभगवान म्हणतायत. कारण सदाचार नीती सोडून वागणं मला अजिबात आवडत नाही. अरे दुष्टा, जर मी तुला शिक्षा केली नाही तर माझा वेदमार्गच नष्ट होईल. भ्रष्ट होई श्रुती मार्ग मोरा. हे मूर्खा, जे गुरूंशी ईर्ष्या करतात ते कोट्यवधी युग रौरव नरकात पडतात. मग तिथून सुटले की पशुपक्ष्यांचं शरीर धारण करतात आणि 10,000 जन्मांपर्यंत दुःखच भोगतात. हे पाप्या, तू गुरूंसमोर, गुरु आलेले असताना अजगरासारखा बसून राहिलास. तुझी बुद्धी पापानं झाकलेली आहे हे दुष्टा, म्हणून तू सर्प हो. हे अधमाती अधमा, सर्पाच्या अधमयोनीतली गती मिळाल्यावर एखाद्या मोठ्या वृक्षाच्या ढोलीत जाऊन आता तू राहा, असा शाप शिवभगवानांनी दिलाय. काय पहा, नामस्मरण कुणाचं करत होते? शिवभगवानांचं. कुठे बसले होते? शिवमंदिरात. पण मनातला अहंकार गेलेला नव्हता. गुरुद्रोह, गुरूंबद्दल शुद्ध भावना अजून निपजलेली नव्हती. त्यामुळे शिवभगवान आहेत त्यांना ते सहन झालं नाही. आणि जसं म्हटलं, अनेक ठिकाणी अनेक संतजन हा उल्लेख करतात की गुरुद्रोह शिवभगवानांना अजिबात पसंत पडत नाही. शिवभगवानां इतका दयाळू, अगदी सहज कोणताही वर देणारा, थोड्याशा केवळ जल अर्पण केलेल्यावर भुलणारा असा देव दुसरा नाही. पण तेच शिवभगवान ज्यावेळी गुरुद्रोह होतो काया वाचा मनानं, त्यावेळी मात्र त्यांना ते सहन होत नाही आणि तो अपराध मानून ते शिक्षा करतात. हे या उदाहरणावरून दिसून येतं. आणि ज्या वेळेला तो शिवांचा शाप ऐकला तेव्हा काय झालंय पहा बरं का.
काकभुशुंडींचं वर्णन नाही आहे इथे पुढे. ज्या वेळेला तो शाप दिला गेला शिवभगवानांकडून, त्यावेळी काकभुशुंडी आणि त्यांचे गुरु दोघेजण तिथे आहेत. हाहाकार कीन्ह गुर दारुण सुनि शिव साप, कंपित मोहि बिलोकी अति उर उपजा परिताप. करी दंडवत सप्रेम द्विज शिव सन्मुख कर जोरी, विनय करत गद गद स्वर समुझी घोर गती मोरी. आहा, तो भयंकर शाप ऐकून शिवभगवानांचा, काय शाप आहे पहा, कोट्यवधी युगांचा शाप दिलाय एका गुरु अपराधासाठी, गुरुद्रोहासाठी. ते ऐकून माझ्या गुरूंना फार वाईट वाटायला लागलं आणि मी तो शाप ऐकून भीतीनं कापतोय हे बघून त्यांच्या मनाला अतिशय दुःख झालं. अति उर उपजा परितापा, गुरूंना परिताप झालाय आपल्या शिष्याला शाप मिळाल्याचं बघून. आणि काय केलंय त्या गुरूंनी पहा. तो ब्राह्मण, ते विप्रवर प्रेमानं दंडवत घालतायत शिवभगवानांच्या समोर, हात जोडलेत आणि माझ्या शिष्याच्या त्या काकभुशुंडींना दिल्या गेलेल्या भयंकर शिक्षेचा विचार करतायत आणि सद्गदित वाणीनं तसं न व्हावं, माझ्या शिष्याला हा शाप न मिळावा यासाठी शिवभगवानांची प्रार्थना करतायत. आणि ही शिवस्तुती ही ह्या रामचरितमानसमधली एक अप्रतिम, ज्याला दुसरी उपमाच नाही अशी शिवस्तुती आहे. कुणी केली आहे? सद्गुरूंनी केली आहे. कुणासाठी केली आहे? आपल्या शिष्याला पापमुक्त करण्यासाठी केली आहे, आपल्या शिष्याला अपराधरहित करण्यासाठी केली आहे. कुणाची केली आहे? शिवभगवानांची केली. ती स्तुती बघूयात. जय श्रीराम. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कार मूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसारपारं नतोऽहं तुषाराद्रिसङ्काश गौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभाषी शरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्बालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं भ्रू सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशं त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानी पतिं भावगम्यं कलातीतकल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दं भजन्तीह लोके परे वानराणां न तावत्
सुखं शान्ति संतापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं न जानामि योगं जपं नैव पूजां नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्म दुःखौघतातप्यमानं प्रभो पाहि आपन् नमामीश शम्भो प्रभो पाहि आपन् नमामीश शम्भो प्रभो पाहि आपन् नमामीश शम्भो। रुद्राष्टकम् इदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भो प्रसीदति। जानकी जीवनस्मरण जय जय राम। पार्वतीपदे हर हर महादेव। जय श्रीराम। काय सुंदर वर्णन आहे पहा. काय प्रार्थना करतायत गुरु आपल्या शिष्यासाठी शिवांसमोर. शिवस्तुती आहे ही, जसं म्हटलं फार सुंदर स्तुती आहे. हे मोक्ष स्वरूप, हे सर्व व्यापक परमात्मा, हे ब्रह्मवेद स्वरूप, ईशान्य दिशेचे स्वामी, हे शिव, मी तुम्हाला नमस्कार करतो. निज स्वरूपामध्ये स्थित असता अखंड तुम्ही, माईक गुणांनी रहित, भेद रहित, इच्छा रहित असे आहात. चिदाकाश स्वरूप आणि आकाश रूप वस्त्र धारण करणारे हे भगवन, मी तुम्हाला भजतो. हे निराकार, हे ओंकाराचं मूळ त्रिगुणातीत भगवन, वाणी, ज्ञान आणि इंद्रिय यांच्या पलीकडचे कैलासपती, हे रुद्ररूप, हे महाकालाचे काल, हे कृपानिधान, हे गुणधाम, संसारा पलीकडचे परमेश्वर आपणच आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. नतोहम. कसे आहात तुम्ही? हिमालयाप्रमाणे गौरवर्णाचे आहात. तुमच्या शरीरामध्ये कोट्यवधी कामदेवांचं लावण्य आहे. शिरावर सुंदर गंगा विराजित आहे. ललाटावर द्वितीयेचा सुंदर चंद्रमा आहे आणि गळ्यामध्ये सर्प शोभतोय. कर्णांमध्ये कुंडल हलतायत. सुंदर भ्रुकुटी आणि विशाल नेत्र असे शिवभगवान तुम्ही आहात, जे अखंड प्रसन्न मुख असतात. नीलकंठ आहेत आणि दयानिधान आहेत. व्याघ्र चर्माचं वस्त्र धारण केलेले, मुंडमाला घातलेले आहात. सर्वांनाच तुम्ही प्रिय आहात आणि सर्वांचे नाथ आहात. अशा श्री शिवशंकरांना मी अखंड भजतो. हे रुद्ररूप, हे श्रेष्ठ तेजस्वी परमेश्वर, हे अखंड अजन्मा परमेश्वर, कोट्यवधी सूर्यांसारखे प्रकाशयुक्त भगवन, तीनही प्रकारच्या दुःखांचं निर्मूलन करणारे, त्रिताप शमन, हे त्रिशूलधारी. आणि कसे आहात तुम्ही? भावगम्य आहात. प्रेमानंच, भावानंच प्राप्त होणारे आहात. अशा भवानी पतींना, शिवशंभोंना मी भजतो. सर्व कलांच्या पलीकडचे आहात. कल्याण स्वरूपच आहात. कल्पाचा अंत करणारे आहात आणि सदा सज्जनानंददाता पुरारी, सतत सज्जनांना आनंद देणारे आहात. सच्चिदानंद घन परमेश्वर आहात. मोह हरण करणारे आहात आणि मनाचं जो मंथन करतो अशा कामदेवाचे अरी शत्रू आहात. हे मनमथारी, माझ्यावर प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. कारण न यावत उमानाथ पादारविंदम भजंतीह लोके परे वानराणाम. जोपर्यंत पार्वतीचे पती असलेल्या तुम्हाला मनुष्य भजत नाही, तोपर्यंत त्याला इहलोकी आणि परलोकी सुद्धा सुखशांती लाभत नाही. त्याच्या त्रिविध तापांचा नाश होत नाही. त्यामुळे हे सर्व जीवांच्या हृदयात अखंड निवास करणाऱ्या प्रभो, प्रसन्न व्हा.
मी योगही जाणत नाही, जप तपही जाणत नाही, पण हे शंभो सदा सर्वदा केवळ तुम्हालाच नमस्कार करतो हे प्रभो. त्यामुळे जरा म्हणजे म्हातारपण आणि जन्ममृत्यू या दुःख समूहामध्ये होरपळणाऱ्या पण तुम्हाला शरण आलेल्या माझं दुःखापासून रक्षण करा हे शंभो, मी तुम्हाला नमस्कार करतो. असं हे अष्टक काकभुशुंडींच्या त्या वेळच्या त्या गुरूंनी शिवशंभोंसाठी त्यांची स्तुती म्हणून गायलंय. तुलसीदासांनी अप्रतिम शब्दामध्ये ते बद्ध केलंय. आणि तुलसीदास आम्हाला सांगतायत की भगवान रुद्रांचं हे अष्टक त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्या ब्राह्मणानं म्हटलंय, जो मनुष्य भक्तिपूर्वक याचं पठण करतो त्याच्यावर शिवशंभो प्रसन्न होतात. ये पठंती नरा भक्त्या तेषां शंभो प्रसिद्धती. बरं का. आता अशी ही गोड स्तुती केल्यानंतर शिवशंभो आहेत ते, त्यामुळे ते का बरं प्रसन्न होणार नाहीत. आणि ते सुद्धा अशा गुरुवर, अशा विप्रावर ज्यानं आपल्या शिष्याच्या हितासाठी, स्वतःचाच द्रोह करणाऱ्या शिष्याच्या हितासाठी शिवशंभोंकडे हे गोड मागणं केलं आहे, त्यांची स्तुती केली आहे. त्यामुळे आता यावर शिवशंभो काय सांगतात, पुढे काकभुशुंडींना कोणती गती देतात, ही सर्व कथा आपण पुढच्या भागामध्ये बघूया. शिवशंभोंनी असाच आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर अखंड त्यांचा वर्षाव होत राहावा, त्यांच्या आशीर्वादाचा. कोणत्याही प्रकारचा अपराध आमच्याकडून कळत नकळत घडत असेल तर त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो. कारण आम्ही मूढ अज्ञ अधम जीवच आहोत, पण आमचे स्वामी, आमचे परमपिता तुम्ही आहात. त्यामुळे हे शिवभगवान, हे पार्वतीनाथ, आम्हाला आपली लेकरं समजून क्षमा करावी आणि आपलं कृपाछत्र अखंड आमच्या शिरावर धरून आम्हाला जी तुमच्या हृदयातच अखंड नांदते, जी तुम्हाला प्रिय आहे, ती रामभक्ती, रामचरणरती प्रदान करावी, हीच प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.